हेलो गाइस, और एक नए ब्लॉग में आप सभी का स्वागत है। आज हम एक्सप्लोर करने जा रहे हैं आनंदी। वहाँ पर श्री संत ज्ञानेश्वर माउली की समाधि भी है और आज वही हम एक्सप्लोर करने वाले हैं। वहाँ पर पूरे मंदिर घूमेंगे और वहाँ पर मैं आपको पूरा एक्सप्लोर करके दिखाऊंगा। वहाँ अभी तो मेरा एक दोस्त आ रहा है, उससे मिलकर हम यहाँ से निकलने वाले हैं। तो चलो मिलते हैं। तो गाइस हम यहाँ पर पहुंच चुके हैं। गाड़ी पार्किंग को लगा दी है, आगे आलू नहीं थी गाड़ी, बहुत गर्दी है इसकी वजह से। तो अभी हम निकल रहे हैं, इसके दोस्त आने वाले एक दो, उसको उनको लेकर अभी जाने वाले हैं मंदिर की तरफ। आप देख सकते हो। हाय नमस्कार। हे बघा आम्ही आळंदीच्या जत्रेला आलो आहोत. खूप एन्जॉय चालू आहे. खूप दर्शन घ्यायला लोक आलेले आहेत. भक्त जमा झालेले आहेत. सुखात राहू दे बाई सगळ्यांना. थँक्यू नमस्कार. थँक्यू। पकड 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 त्याला पकड 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 त्याला इकडे गेला इकडे अभी मेरे दोस्त को मिल चुका हूँ, ये यहाँ पर आ चुका है और यहाँ से आगे मैं मराठी में बात करूंगा क्योंकि ज्यादातर लोग यहाँ पर मराठी में बात करते हैं क्योंकि हम महाराष्ट्र में रहते हैं। तो इस वजह से अभी मैं मराठी में बात करने वाला हूँ। इथे आता समोर इंद्रायणी नदी आहे, मी तुम्हाला तो पण जवळ जाऊन व्ह्यू दाखवतो इंद्रायणी नदीचा। पूर्ण ब्रिज वरती तुम्ही गर्दी झालेली आहे, गर्दी पण तुम्ही बघू शकता आणि समोरच मंदिर पण आहे, तिकडे पण जातोय। आता हा भाऊ आपल्याला पूर्ण फिरवणार आहे आणि ते पण जाऊ आपण बघायला काय। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची इथे गर्दी आहे। सगळे महाराज वारकरी लोक इथे आलेले आहे। खूप म्हणजे असा चांगला माहोल बनलेला आहे इथे। सध्या तर नदीला पाणी नाहीये, पण ठीक आहे तरी तुम्हाला दाखवतो। भाऊ बोलला भाऊला घ्यायचा, भाऊला पण घेतला। भाऊ लाईक सबस्क्राईब करा बोल की आता। कॉमेडी आहे। इथून दाखवून देऊ आपण काय। बघा ब्रिज चालू झालाय आता। हे इंद्रायणी नदीचा ब्रिज आहे, तर मी तुम्हाला दाखवतो पूर्ण इंद्रायणी नदी इकडे साईड। तुम्ही बघू शकता गर्दी आहे। दर्शनासाठी जात आहेत लोक, येत आहेत आणि समोर घाट आहे, तिथं स्नान वगैरेही करतात। तर आता आम्ही जातोय ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराकडे आणि इथला इतिहास म्हणजे 13व्या शतकापासून अविभाज्य आहे। 13व्या शतकापासून इथे खूप मोठा इतिहास आहे या जागेचा आणि 1296 मध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊलीने इथे समाधी घेतलेली आहे। तर असा या प्रकारे इथला इतिहास आहे। इथे तर खूप गर्दी दिसत आहे आणि खूप भाविक लोक इकडे संत लोक इकडे आलेले आहेत। हे बघा दोन रोड जातात। लेफ्ट साइडला इकडे मंदिर आहे, बोल 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 इकडे मंदिर आहे आणि हा रोड इकडे काहीतरी पार्किंग कडे जातोय वाटतं। तुम्हाला दाखवतो। सेलिब्रेट करतात सर्व काही। हे माझे मित्र आले वाकाटून करणार, ठीक आहे। बघा सर्व महिला पुरुष मुलंही छोटा छोटा ती कुठे गेलाय आता? आणि आपली संस्कृती समोर घेऊन जात आहेत। इथे बरेचसे इश्यू क्रिएट होतो, जसं की झालंय मॅटर शॉर्ट आउट करणे धक्का बसला म्हणून थोड्या गोष्टी होत राहते, कारण खूप क्राऊड राहतो इथे। त्या क्राऊडमुळे सगळ्या गोष्टी अशा होतात, पण ठीक आहे नॉर्मल। बघा खूप सारे वारकरी आलेले, मंदिरे बघू शकता। इथे तुम्ही बघू शकता आजूबाजूला खूप सारे स्ट्रीट आहे। तुम्हाला काही खरेदी करायचं असेल, प्रसाद वगैरे घ्यायचा तर काहीच माहित नाही कुठे पण घ्यायला लागलाय। क्राऊड पण राहतो, तो थोडं जपून पण राहतं, कारण की या जागेवरती चोरी वगैरे होण्याची दाट शक्यता आहे। इथं स्टे साठी पण खूप साऱ्या ऑप्शन आहेत, जसे खूप सारे मठ आहेत, तिथं तुम्ही स्टे करू शकता। बऱ्याच गावांचं असं पण आहे की त्यांच्या गावागावाचे लोक येतात एकत्र आणि इथं एक घर किंवा एक अपार्टमेंट त्यांच्या नावावरती असतं आणि ते जेवण वगैरे स्टे करतात। जेव्हा जेव्हा
यात्रा राहते किंवा एक आषाढी एकादशीच्या टायमाला एकादशीच्या टायमाला इथं जास्तीत जास्त लोक येतात, खूप सारे भक्त येतात. आपण बघू शकता की सध्या किती क्राऊड चालू आहे. हे बघा, जागोजागी पोलीस थांबलेले आहे कारण की खूप पब्लिक आलेली इथे. पण विचारही करू शकत नाही. मी मागच्या साईडला पण होतो तिथे कमी होते, पण मंदिराच्या साईडला चाललो आहे. तर इथे जास्तच वाढत आहे. हा जो चौक दिसत आहे ना, आणि याच्या साईडला याच्या मंदिर आहे. हे या मंदिराची स्टोरी अशी आहे की इथे ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवून दाखवली होती. हे तुम्ही बघू शकता. या इथं आहे ती भिंत इथे चालवली होती आणि इथं साईडला एक मंदिर आहे. तुम्ही या ठिकाणी येऊन बघू शकता, दर्शन घेऊ शकता. इथे सध्या तर खूप गर्दी आहे. मी आपण जाऊन नाही दाखवू शकतो, पण नेक्स्ट टाइमला जेव्हा मी गर्दी कमी असताना येईल त्या टाइमला मी तुम्हाला नक्की सर्व काही दाखवेन. आता सध्या आम्ही समोर निघतोय मंदिराकडे, तर मंदिराकडे जाऊन मंदिर पण बघून. या साईडने एक रस्ता आहे, आम्ही आता चाललोय मंदिराकडे. इथं छोट्याल्या हॉटेल्स वगैरे आणि स्ट्रीट वरती काही विकायला वगैरे ठेवलेलं राहतं धातूच्या गोष्टी, पण त्यातही फ्रॉड होतो कधी कधी. तुम्ही व्यवस्थित जर तुम्हाला नॉलेज असेल तर चेक करून घेत जा, कारण की वरून प्लेटेड राहते, कलर प्लेटेड. त्यामुळे थोडं हे ज्या वस्तू घ्यायच्या टाइम घेत जा, पण थोडं एकदा चेक करत जा की त्या बरोबर आहेत की नाही. अशा धर्मशाळा असतात स्टे करण्यासाठी, इथे खूप सारे आहे. परत लॉजेस वगैरे जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे भरपूर स्टेसाठी ऑप्शन आहे. जास्त जर धर्मशाळा आहे तुम्हाला कमी फीजमध्ये किंवा कमी तिकीटमध्ये तुम्हाला राहायला मिळेल. जेवण वगैरेही कमी याच्यामध्ये मिळून जातं. तर तुम्हाला स्टेसाठी बेस्ट ऑप्शन आहे धर्मशाळा आहे. कोणी तर खूप दुरून ट्रॅव्हल करून इथं येत असेल आणि ऑलमोस्ट जे वारकरी वगैरे इथे येतात त्यांना तर सर्व काही माहीतच आहे इथलं, पण तरी कोणी बाहेरचं आलं इथे आणि एक्सप्लोअर करत आहे तर त्यांना प्रॉब्लेम फेस नाही करायला पाहिजे. त्याचं सांगतो ते मी तुम्हाला माझं मंदिर दाखवलं होतं जिथं भिंत चालवलेली, त्याच्या थोड्या साईडला आहे आणि इथं ऑलमोस्ट मंदिराच्या आजूबाजूनं खूप सारे आहेत. सो नो वरी अबाउट स्टे, या एक्सप्लोअर करा, सर्व बघा. इथे आपल्याला सांस्कृतिक वारसा बघायला मिळतो, जे की खूपसे वारकरी वगैरे महिला मुलं मुली इथे येतात, भक्तिगीतं गातात, कीर्तन करतात आणि जिकडे तिकडे खूप एक आनंदाचा माहोल आहे या साईडला. आता मी पण बघतोय सर्व म्हणजे क्राऊड एक नॉईस आहे, पण एक बेस्ट नॉईस आहे आणि इथं आल्याच्या नंतर एक बेटर फील येतो माणसाला. हे जे समोर दिसत आहे ना ते आहे संत माऊलींचं मंदिर. आम्ही तर दर्शनासाठी जात नाहीये कारण की एवढ्या लाईन मध्ये आमचं पॉसिबलच नाहीये, कारण त्या साईडनं भरपूर लाईन आहे आणि जर आता जर दर्शनाला गेलो तर आम्हाला खूप लेट होईल आणि आम्हाला घरी पण जायचं, त्यामुळे आम्ही दर्शन नाही घेत. मग दर्शन घेतलेलं आहे आम्ही आता आणि इथून समोर आम्ही खाली जाणार आहे. तर इकडं इंद्रायणीकडे रस्ता जातो आणि दुसरा रस्ता या इकडे पार्किंग साईडला जातो. तर मी आता इंद्रायणीकडे जाऊन तुम्हाला दाखवेन. आता समोर चालत जातोय मी. या जे समोरची साईड दिसतंय इकडं इंद्रायणीकडे जातोय रस्ता. इथं वासुदेव जे कोणी बघितलं असेल, जुने लोक त्यांना माहीत असेल किंवा जे 2000 त्यामध्ये जर त्यांनी घेतलेलं आहे त्यांना तर ओबीसी माहीत असेल की गावोगावी हे येत होते, ते गीत गात होते सकाळी सकाळी आणि जे दक्षिणा वगैरे आहे ना ते मागत होते. तर आजकाल तर ते त्यांचं येणं आणि दिसणंही खूप कमी झालेलं आहे. अशा थोड्याफार जागेवरती आपल्याला ते बघायला मिळतं. एक असं झालंय की आजकाल आपली संस्कृती हरवल्यासारखं वाटतं. जी नवीन पिढी आहे त्यांनी थोडंफार आपल्या संस्कृतीची जाणीव वगैरे ठेवायला पाहिजे, यायला पाहिजे. आपल्या जे धर्म आहे आपल्याविषयी नॉलेज यायला पाहिजे आणि याच गोष्टीमुळे आपली जी संस्कृती आहे ती टिकून राहील. तर थोड्या दिवसात हे सर्व काही येतो. हे बघा हे पार्किंग साईडला जायला इथं पण एक मंदिर आहे.
इथं या साईडला पण पूर्ण स्ट्रीटवरती तुम्ही खरेदी वगैरे किंवा प्रसाद वगैरे घ्यायला जाऊ शकता. मलाही माहित नाही माझा आवाज कसा येतोय, पण ठीक आहे मी ट्राय करतोय कारण की खूप क्राऊड आहे आजूबाजूला, त्यामुळे मला व्यवस्थित काही बोलता येत नाही थोडं जास्त. इथं बुक स्टोअर वगैरे पण आहे, जर तुम्हाला ज्ञानेश्वरी वगैरे किंवा धार्मिक पुस्तकांची ओढ आहे किंवा तुम्हाला पुस्तकं आवडतं रीड करायला, तर तुम्ही इथे येऊन घेऊन जाऊ शकता. इथे इथे माळ वगैरे खूप प्रमाणात दिसेल तुम्हाला धार्मिक, कारण की खूप मोठं धार्मिक स्थान आहे आणि इथं खूप सारे लोक एकादशीच्या टाइमला येतात. मस्त मोठी जत्रा असते, आता तर तुम्ही बघू शकताय सध्या, आणि इथे खूप क्राऊड आहे, खूप सारी गर्दी आहे. आणि हा इथे घाट आहे, घाट म्हणजेच इंद्रायणी नदी. एक समोर जाऊन मी तुम्हाला एक दाखवतो. या इथे येऊन स्नान करतात सर्व वारकरी म्हणजे. मी फ्रंट साईडनं त्या साईडनं लाईन दाखवली तुम्हाला, आता या साईडनं दाखवतो. हे लोकांचे भक्ती प्रेम तुम्ही बघू शकता. इथे खूप सारे लोक येतात, स्नान करतात आणि रायडिंग वगैरे करतात. हे बघा झेंडा वगैरे येतात. म्हणून मी एकदा पूर्ण व्ह्यू दाखवतो साईडने. अशा प्रकारे पूर्ण इथे व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता. इथे टावर पण आहे. आता आम्ही निघतोय आता गावाकडं. हा आता बाकीचं बघू म्हणून तर काय